नमस्कार मंडळी. आज आपण जेव्हा ज्योतिषाचा अभ्यास करतो तेव्हा करतो काय अभ्यास, म्हणजे आपला झालेला काय अभ्यास आहे आणि शिल्लक काय राहिलं, त्या विशिष्ट अभ्यासात काय काय शिल्लक राहिलं याचा आढावा घेणार आहोत. तेव्हा कुठल्याही तऱ्हेने थिअरिटिकल न बोलता आपण डायरेक्टली तो स्क्रीन मी तुम्हाला शेअर करून दाखवतो की आपण कसे पुढे सरकणार आहोत. हा जो स्क्रीन आहे तो तुम्हाला आता दिसतो आहे. मी त्याचं हे करतो पूर्ण. तर आपण ज्योतिष तर्क कार्यशाळा अशी कार्यशाळा आपण सुरू करतो आहोत. मग त्यात आपल्याला काय करायचं आहे, तर लग्न कुंडलीत 9 घटक आहेत ते तुम्हाला सर्वांना माहित आहेत. काय घटक आहेत तर ग्रह, राशी, भाव, नक्षत्र हे दिसणारे घटक, दृष्टी, योग, दशा आणि गोचर हे तात्कालिक जोडण्याचे म्हणजे ते अटॅचमेंटचे घटक आहेत. आणि आणखीन एक टप्पा आपण गाठू शकतो लग्न कुंडलीत, तो म्हणजे त्याच ग्रहाचं वर्गबल, म्हणजे तो नवमांशात कुठे आहे, द्वादश अंशात कुठे, त्रिशांशात कुठे असं होऊ शकतो. तर या या बघण्यामध्ये, या अभ्यासामध्ये 2 प्रकार असतात. एक म्हणजे ह्या सगळ्या 9 घटकांचं कारकत्व, म्हणजे ते काय करतात, ते कुठे वापरले जातात यांचा अभ्यास करणं. हा सरळ सरळ पुस्तकी, ग्रंथोक्त, इंटरनेटवर व्यक्तीकडून, पुस्तकातून, ग्रंथातून, चर्चेतून वारंवार आणि अत्यंत सहजासहजी तुम्हाला कळणारा भाग आहे. म्हणजे तो तुम्हाला कारकत्व शिकवणं हा माहितीचा भाग आहे. तो तुम्ही सुरुवातीला शिकलेले असतात 6 महिन्यात. मग स्वतःला हा प्रश्न विचारा की 6 महिन्याच्या पुढे मी जे शिकलो ते काय केलं मी? तेच तेच वेगवेगळ्या पुस्तकात वाचलं का? तीच तीच माहिती मी इतरत्र त्या व्यक्तींकडून घेतली का? त्याच साईट इंटरनेटवर बघितल्या का? तर पहिला मुद्दा असा की या 9 घटकांचं कारकत्व तुम्हाला माहीत आहे, नक्कीच माहीत आहे. मग आता ते माहीत आहे पुरेसं नाही, त्यात काही त्रुटी असतात, काही विसंगती असतात. विसंगती असतात त्या 2 प्रकारच्या असतात. एक तर माहितीमध्येच विसंगती असते, बरोबर. तर त्याची उदाहरणं नाही मी आता तुम्हाला देत, परंतु माहितीमध्येच एका पुस्तकात एक दिलाय, दुसऱ्या पुस्तकात दुसरं दिलाय. त्याच्यामुळे सप्त धातू आहेत, त्यांचे कारक ग्रह कुठले याची माहितीमध्ये 2 ग्रंथांमध्ये, 2 व्यक्तींमध्ये फरक पडतो. मग तुमचा मात्र गोंधळ होतो की विसंगतीतलं योग्य काय. दुसरी विसंगती आहे त्यांच्या भूमिकेबद्दल. म्हणजे तुम्ही बरीच वर्ष अभ्यास करू नये, तुम्हाला अशी शंका येते की राहू आणि गुरु यांची युती धनस्थानी काय करेल, असं तुम्हाला शंका येते. काही जण मग आणखीन स्पष्ट करा म्हटलं तर त्याचे राज पण सांगतात की राहू आणि गुरु युती धनुराशी धनस्थानी म्हणजे द्वितीय स्थानी काय करेल. हे तुम्हाला विचारावं असं वाटतं. याचं कारण असं की राहू आणि गुरु यांचं जर का मी कारकत्व मिक्स केलं तर त्यातनं फलनिष्पत्ती काय होते, हा तर्क तुम्हाला माहीत नसतो, तुम्हाला शिकवलेला नसतो. फक्त राहू शिकलात, फक्त गुरु शिकलात आणि थोडासा अंदाज आला की त्यांचे कारकत्व भिन्न आहेत, तर त्याला चांडाळ योग म्हणतात. असं नको नको ते गोष्टी आधी कळतात, पण नेमकं एकत्र आले, बरं त्याच्यात धनुराज काय करते, तिथे एकत्र आले म्हणून काय परिणाम होईल. तर याचा अर्थ 4 घटक मी सुटे जुडे शिकलेलो आहे, कारकत्व शिकलोय, पण त्यांचं मिश्रण करण्याचं जे तंत्र आणि तर्क आहे तो मला शिकलेला नाही. म्हणजे त्यातल्या त्रुटी आणि विसंगती आपण या क्लासमध्ये शिकणार आहोत. पटकन सांगणार तुम्हाला की हे तुम्हाला वाटतं ना चुकीचं आहे, हे लक्षात ठेवा. थोड्या गोष्टी आहेत त्या. त्याच्यानंतर त्याचं कॉम्बिनेशन करून आपल्याला ज्या विसंगती समोर येतात की करायचं काय या गुरु राहू युतीचं, तर तो पहिला टप्पा की माहित आहे त्यातल्या ह्या गोष्टी करूया. ग्रह, राशी, भाव, नक्षत्र यांच्या पत्रिकेत भूमिका समजून घेऊया. तुम्ही वर्षानुवर्ष अभ्यास करून सुद्धा तुम्ही असं विचार करून बघा की पत्रिकेत ज्या घटना घडतात त्याचं ऍक्टिव्ह एजंट हे फक्त ग्रह आहेत. हा पहिला शब्द फार महत्वाचा आहे, फक्त ग्रह आहेत. मग राशी काय आहेत? राशी हा ग्रहाचं इनपुट आहे, तो विशिष्ट राशीत आहे, विशिष्ट भावात आहे,
भावाचं कारकत्व तो ग्रह ऍक्टिव्हेट करेल, राशीचं इनपुट वापरेल, तो विशिष्ट नक्षत्रात आहे, त्याचे स्वतःचे. तुमचा गोंधळ इथे काय होतो माहितीये का, की नक्षत्राचं कारकत्व वेगळं असतं, राशीचं वेगळं असतं. हा, आणि तुम्हाला कळत नाही की आत्ता या ग्रहाचं नक्षत्राचं जे काय वर्णन केलंय ते लागू करू का राशीचं करू. बरं, हे दोन्हीपैकी करताना ते भावविचाराशी त्याची मेळ कसा घालू हे कळत नाही. म्हणजे तुम्हाला याच्या भूमिका माहीत नसतात की नक्षत्र नेमकं काय रोल प्ले करतं, त्या भाव आहे त्याचं कारकत्व मी वापरतो, ते वेगवेगळ्या डायमेन्शनच आहे, त्यातल्या कुठल्या विभागात ती ग्रहस्थिती मला मदत करेल, कुठल्या विभागात ती विरोधक करेल हे कळत नाही. म्हणजे भावविचार अभ्यास झालेला आहे, पण भावविचाराची जी 5 किंवा 10 कारकत्व आहेत त्यातल्या विशिष्ट गोष्टीत तो फायदा देईल आणि विशिष्ट गोष्टीत नुकसान करेल, हे कसं ओळखायचं, तर हे कळत नाही. याला म्हणायचं यांच्या पत्रिकेतील भूमिका समजून घेऊया. क्लास अगदी सोपा आहे समजणं ते, कारण क्लास आपण फक्त 3 दिवसाचा घेतोय आणि त्यात तुम्हाला संपूर्ण चुकलेली दिशा तुम्हाला राईट ट्रॅकवर मी आणणार आहे, अगदी नक्की. ग्रहदृष्टी तुम्हाला माहित आहे, तुम्ही सगळेच माहिती आहे की गुरुला 5वी 7वी 9वी, बरोबर, राहूला 5वी 7वी 9वी आणि 12वी. मग तुमच्या मनात अनेक गोंधळ आहेत की राहूच्या दृष्टी उलट्या मोजायच्या असतात का, कारण तो उलटा उलटा फिरतो, कोणी तुम्हाला नक्की सांगत नाही. दुसरा एक गोंधळ तुमच्या मनात असा असतो की तुम्ही असा नाही प्रश्न स्वतःला विचारत की मातीचे गोळे असलेल्या ग्रहांना ही दृष्टी आहे म्हणजे काय. बरं, आहे तर आहे, ती 5वी 7वी 9वी ही कशाच्या आधारावर ठरली. हे जेव्हा तुम्हाला कळेल तेव्हा त्या दृष्टीचा अचूक वापर तुम्हाला करता येईल. म्हणून काय म्हटलं, त्या कशा मिळाल्या हे मी तुम्हाला सांगणार आहे की असं आहे ना, म्हणून गुरुला 5वी दृष्टी आहे, म्हणून 7वी आणि म्हणून 9वी दृष्टी आहे. मग शनीला मात्र तशा दृष्टी का अनेक, 3 7 आणि 10 का, याचंही उत्तर त्याच तर्काने म्हणजे त्याच नियमाने तुम्हाला कळलं पाहिजे. शिकताना तुम्ही गुरुला कुठेही शिका जगात, हा प्रश्न विचारला पाहिजे की तुम्ही जो तर्क सांगितला तो मग गुरुला लागू करून दाखवला, मग शनीला का नाही लागू पडत, काल तुम्ही भाविषत्व वापरलं, आज का नाही वापरलं. याचं कारण नियम ठरलेले नसतात त्यांच्या शिकून मनामधले, मग ते परिस्थितीनुसार पत्रिकेनुसार ते जोडत जातात, वापरत जातात. तसं नाही शिकता येणार ज्योतिष तुम्हाला. त्यामुळे ग्रहदृष्टी तुम्हाला माहित आहे, त्या कशा मिळाल्या म्हणजे कशा वापरल्या जातात हे तुम्हाला कळेल. ग्रहयोग, केंद्रयोग, षडाष्टक योग, सगळे माहिती, नवपंचम. पण नवपंचम योग झाल्यावर घटनेमध्ये तो दृश्य रूपात कसा येतो, घटनेत ते कसे फळतात ते शिकूया. नुसता नवपंचम योग सांगून तो शुभ आहे याला गायडन्स काहीच नाही मिळाला. नेमकं या नवपंचमी योगामुळे हे ग्रह या क्षेत्रामध्ये, विशिष्ट क्षेत्रामध्ये त्याला काय देतील म्हणून तो शुभ म्हणायचा तो योग, असं सांगता आलं पाहिजे. शुभ का म्हणायचा, शुभ म्हणायचा यांनी जातकाला काहीही मिळत नाही. सगळेच योग म्हणजे तुम्हाला केंद्र योग काय करतो हे माहीत नाहीये, तो 90 अंशाचा असतो एवढंच माहितीये. कदाचित तो वाईट असतो असं काही जण शिकतात, काही जण तो चांगला आहे असं शिकतात, काही जण म्हणतात प्रसंगानुसार ते ठरतं. असे तिन्ही प्रकार हे तुम्हाला शिकवत नाहीत, तुमच्यामध्ये गोंधळ निर्माण करतात. तर ग्रहयोग कळले. दशा विदशा यांचं गणित टेबल तिथं काय कॉम्प्युटरवर छापूनच येतं, कुठली दशा कुठली विदशा. मग मी बघायची कुठली, असं बघत जायचं छापलेलं टेबल, 2-2 3-3 पानं ती छापली जातात. सूक्ष्म दशा, प्रत्यंतर दशा का बघायच्या, त्याला पर्पज पाहिजे. तर दशाविदयांचे गणित कळतं, त्याचा कसावं किंवा संदर्भ घ्यायचा. महादशा तुम्ही वाचन कादंबरी वाचल्यासारख्या पानावरच्या वाचत नसतात जायच्या, किंवा काहीतरी रेफरन्स नसतो द्यायचा की आत्ता गुरुची महादशा चालू आहे. तर ती कुठली महादशा आल्यावरती घटना घडेल, कुठल्या अंतर्दशेत घडेल, कुठल्या विदशेत घडेल आणि कुठल्या सूक्ष्मदशेत घडेल, याचा रोल तुम्हाला पत्रिकेत सांगत असते. मग ज्या बघायचे त्या बघा. दशा विदशांचं गणित कळलं, टेबल कळलं म्हणजे ज्योतिष नाही येत आहे, ते छापून कोणी काढताय, तर तेव्हा संदर्भ घ्यायचा, हे कळलं पाहिजे. गोचर भ्रमण सगळ्यांना माहितीये, गुरु मेष राशीत आलाय, तो वक्री झालाय, अमुक अमुक अमुक. पण करायचं काय, त्या मेष राशीतला गुरु ह्या पत्रिकेत नेमका काय कसं फळ देईल, वक्री असल्यामुळे काय परिणाम होईल, कन्सेप्ट मला वक्री असं माहिती आहे, मग त्याचं प्रत्यक्षात फळ काय,
या जातकाच्या पत्रिकेत तो दशमात आलाय, त्याचं फळ काय? दुसऱ्या जातकाच्या पत्रिकेत तो तृतीय स्थानी आहे, तो मेषेत आणि वक्री हे कॉमन आहे, तर त्याचं फळ काय? ह्याची पत्रिका मुळात कशी आहे हे बघावं लागेल. त्याचं नक्षत्र बदलेल गुरुचं मेष राशीतलं, त्यामुळे फळात काय फरक पाडायला लागेल. कारण जसं मी म्हटलं की या नक्षत्राचा रोलच तुम्हाला माहित नाहीये, त्याच्यामुळे नक्षत्र म्हणजे काय असं एका वाक्यात सांगता आलं पाहिजे की नक्षत्र म्हणजे हे, ग्रह म्हणजे हे, असं सांगता आलं पाहिजे. गोचर ग्रह प्रमाण माहीत असतात, त्यांची सांगड घालायला लागते दृष्टीशी, ग्रहातल्या पत्रिकेतल्या दृष्टी, योग, दशा यांच्याशी सांगड घालून हे गोचर ग्रह वापरायचे असतात. गुरु मेषेचा आलाय, मग तो कुठल्या अंतर्दशेत नेमकं काय फळ देईल, कुठल्या ग्रहाच्या अंतर्दशेत हे कळलं पाहिजे. म्हणजे दृष्टी, योग आणि दशांचे हे ह्या गोष्टी आहेत ना, त्या तुम्हाला येत नाहीयेत, त्या शिकायच्या तुम्हाला. आणि ह्या येत नसल्यामुळे ह्या येत आहेत, त्यांनी ज्ञानात भर नाही पडलेली, त्यातून अज्ञानात भर पडलेली आहे, त्यातून गोंधळात भर पडलेली आहे, त्यातून फक्त आणि फक्त गोंधळाला जन्म मिळाला. कारण हे फक्त माहिती आहे, हा प्रकारच माहित नाही, ऍप्लिकेशनची साईडच माहित नाहीये त्याची. आणि हे मी तुम्हाला छाती ठोक सांगतो, मी अनेक जुन्या जाणत्या ज्योतिषांशी बोललोय, शिकवणाऱ्यांशी बोललोय, शिकणाऱ्यांशी बोललोय. 56 वर्षात मला कोण भेटलं नाही, सगळे भेटले. तर त्याच्यामुळे मला असं लक्षात आलंय की हा सगळा अतिशय लाईटली घेतला गेलेला प्रकार आहे. वर्गबळ मला माहितीये की नवमांश बघतात, हेही माहितीये की लग्न, वैवाहिक सौख्य, कुंडलीचा दर्जा पण बघतात. पण आत्ता ह्या ग्रहाला मी नवमांशात खरंच बघायचं आहे का, आणि बघायचं असेल तर त्या बघण्याचे नियम काय, त्या बघण्याची मेथडॉलॉजी काय, हे मला माहित नाहीये. मला फक्त नवमांश वैवाहिक सौख्यासाठी बघतात. विवाहाचे जीवनाचे अंतरंग नवमांश कुंडली दाखवते, मग दाखवते, पण मला बघताच येत नाही, पण मला नियमच माहित नाहीत. त्यामुळे कोणत्या संदर्भात आता खरंच नवमांश बघायचे का, मला कोणते वर्गबळ तपासावे, हा आता मला नवमांश बघायचे का, ह्या भानगडीमध्ये सप्तमांश बघायचे का, द्वादशांश बघायचे, हे सुद्धा मुळात न कळल्यामुळे तुम्ही बघून काय फायदा ती नवमांश, तुम्हाला माहितीच नाही की याच्या वैवाहिक जीवनासाठी सुद्धा आता मला देशकाण बघायला लागणार आहे, मला सप्तमांश बघावी लागणार आहे, मला द्वादशांश बघावी लागणार आहे. हे न कळल्यामुळे सरधोपट मार्गाने तुम्ही टेबल कळली म्हणून त्या कुंडल्या बघता, तर कोणत्या संदर्भात कोणते वर्ग. बरं, हा विभाग आहे ना, तो खरं सांगायचं तर या विभागापेक्षाही सोपा विभाग आहे. कारण याचे नियम आहेत, एक दोन नियम असे 20-25 नियम कळले की तुम्हाला कळेल की हे वापरायचं कसं. मग आता असं आहे की हे काही थेअरेटिकल सांगणार का, नाही, प्रत्येक लेक्चर रेकॉर्डिंग तर होणारच आहे. 13, 14 आणि 15 डिसेंबर, 13, 14, 15 डिसेंबर म्हणतो, बुधवार, गुरुवार, शुक्रवार सायंकाळी 7 ते 8:30 असा तो क्लास होईल. आणि थेअरी सांगेन, त्याच्या मागचं तत्व सांगेन, हे सगळं संशोधन आहे, ते एका क्लासमध्ये तुम्हाला मिळून जात आहे की दृष्टी का ठरल्या, योग का ठरले, योगाचं फळ काय, सगळं सांगून टाकेन. आणि त्या लेक्चरचं रेकॉर्डिंग होईल, ते ग्रुपवर तुम्हाला दिसत असेल. म्हणजे आत्ता तुम्ही अटेंड नाही केलं किंवा तुम्हाला कळलं नाही, काय हरकत नाही, नंतर तुम्ही किती वेळा पाहू शकता. 3 महिने तुम्हाला ते ग्रुपवर केव्हाही ते दिसणार आहे. त्यामुळे तोही प्रश्न नाही. आता प्रश्न असा आहे की तरी सुद्धा तुम्हाला गोंधळ उडतो की मला जी पत्रिका समोर आली ती कुठे सुट्टी आहे मला. तर मग खालचं हे वाक्य महत्वाचं आहे की तुमच्याच पत्रिका तुम्ही दिलेल्या, तुमच्या तर्फे, असं नाही माझं की मला माहित आहे तर मीच सांगतो की हे बघा असं असं, नाही नाही, तुमच्याच पत्रिका मांडून ही जोडणी, हे मी इथे बोलतोय ती गोष्ट व हे नियम वापरून दाखविणे. म्हणजे याचा अर्थ काय झाला, शिकवताना ही जे नियम तुम्हाला सांगितले ते मला वापरून दाखवायचे. असं नाही करायचं की पत्रिका समोर आली म्हणून मी नियम सांगितला, म्हणून मी जोडाजोडी केली, म्हणून मी चिकटवी केली, आणि आयुष्यभर तुम्ही चिकटवी करत असता. आयुष्यभर म्हणतोय मी तुम्हाला, 30 वर्ष ज्योतिष करत असाल तरी करता हेच तुम्ही. तुम्हाला आधी तर्काने ते शोधायचं आहे. अमुक घटना घडणार आहे तर कुठल्या ग्रहांच्या दशा विदशा मला सापडल्या पाहिजेत, तिथपर्यंत मी जायचं आहे. आत्ताची दशा विदशा बघत नाही बसायचे. तर त्या घटनेला
त्याच्यात रोल कोणाचा आहे. आणि लक्षात ठेवा, रोल हा नेहमी फक्त ग्रहाचा असतो. कारण ग्रहाची रास आहे, ग्रहाचा भाव, ग्रहाचं नक्षत्र, ग्रहाची दृष्टी, ग्रहाने केलेला योग, बरोबर. ग्रहाच्या दशा, विदशा, अंतर्दशा आणि ग्रहाचे गोचर भ्रमण, यातला एक तरी उरलेला 8 घटकांपैकी एक तरी घटक ग्रह सोडून कोणाला अप्लाय केलाय का? मग काही वेळा तर तुम्ही इतके चित्रविचित्र गोष्टी शिकता, कारण ते ग्रंथोक्त ज्ञान आहे. एकाने मला असं सांगितलं, म्हणजे ते मला माहित होतं की राशींच्या सुद्धा महादशा असतात. हा, मग ते बघायच्या का? असतात, ग्रंथात दिलेत ना. राशीच्या पण महादशा जशा ग्रहांच्या येतात ना, तशा राशींच्या पण येतात. मग ते शिकल्याने तुम्हाला फायदा होईल का? जे येत आहे ना ते भुईसपाट होईल. कारण तुमच्या गोंधळात आणखीन भर पडली की आता ग्रहाची महादशा विचारात घेऊ का राशीची घेऊ, त्यांची सांगड कशी घालू. तेव्हा कृपा करून ऍक्टिव्ह एजंट फक्त ग्रह आहेत, राशी हलत नाहीत. लक्षात ठेवा, तुम्हाला जे लग्नाचा उदय झाला तर याचा केवळ अर्थ एवढा आहे की पृथ्वी स्वतः होती फिरते, या व्यतिरिक्त राशी ना मोशन नाही. राशी ही काल्पनिक विभागणी आहे. क्रांतिवृत्ताच्या 360 अंशाची काल्पनिक माणसाला हवी म्हणून केलेली विभागणी आहे. मग तिथल्या ताऱ्यांवरनं, त्या नक्षत्रांवरनं त्याची नावं वगैरे ठरली, ते ठीक आहे. पण त्या स्थिर आहेत, आणि स्थिर गोष्टी कालचक्राचं मोजमाप करायला वापरता येणार नाहीत. ते ऍक्टिव्ह एजंट नाहीत. पण तुम्हाला ग्रंथात मिळतं की महादशा राशींच्या पण असतात. मग तुला ग्रहांच्यात वापरता येत नाहीत एवढ्या वर्षाच्या अभ्यासाने, तर राशींच्या शिकतोच कशाला? मला क्लासमध्ये राशी, ते म्हणे खूप खोलात जाऊन शिकवलं सरांनी आम्हाला. त्यांनी तर राशींच्या पण महादशा, नाही खोलात जाऊन, खोलात नेलं तुम्हाला त्यांनी. कारण तुम्ही जर खरंच खोलात गेला असाल तर त्यांना असा प्रश्न विचारला पाहिजे की याचा ऍप्लिकेशन दाखवा. मी तुम्हाला पत्रिका देतो, त्याच्यातलं ऍप्लिकेशन दाखवा. असं 5 पत्रिकांना मी तपासून बघतो, आणि तसाच मला लागू पडल्या तर मी मान्य करीन की तुम्ही खोलात नेलत मला, नाही तर खोलात जाऊन बुडवलं. पण आपल्याला एखादं ज्ञान मिळत आहे ते खरंच योग्य मिळत आहे का नाही हे सुद्धा कळत नाही. खरं तर ही खूप सोपी गोष्ट आहे. प्रचितीला पर्याय नाही ज्योतिषशास्त्रात. ते खूप छान शिकवलं त्यांनी आम्हाला. त्यांनी वेगवेगळं विश्लेषण केलं. म्हणजे काय केलं माहितीये का? स्टोरी आपल्या शब्दात सांगितली. स्टोरी सगळेजण ज्योतिषाची तीच सांगतात वर्षानुवर्ष स्टोरी सेम आहे, स्क्रीन प्ले सेम आहे, डायलॉग वेगवेगळे आहेत प्रत्येकाचे. ज्योतिषी काय करतोय शिकवणारा? एक्सप्लेन करतोय, इंटरप्रिट नाही करत आहे. फरक लक्षात येतोय का तुमच्या? पत्रिका इंटरप्रिट नाही करत आहे, तो पत्रिका एक्सप्लेन करतोय. कशाच्या आधारावर? त्याच स्क्रीन प्ले, त्याच स्टोरीच्या आधारावर की जी तो वर्षानुवर्ष शिकत आलाय, शिकवत आलाय, ग्रंथांमध्ये जी उपलब्ध आहे. मग त्याचं वेगळेपण काही नाही त्यात. पण तुम्हाला असं वाटतं की त्यांनी वेगळ्या शब्दात मांडलं, उदाहरण दिलं. पण मुद्लामधली गोष्टच मला माहित नाही कशी वापरायची, मग उदाहरणाने काय कळलं मला? काही नाही कळलं मला उदाहरणाने. तर याचा अर्थ असा की शिकवताना खोलात शिकवलं जात आहे का खोलात नेलं जात आहे याचा सुद्धा अभ्यास तुम्हाला करणं आवश्यक आहे. तर आता हे सगळं हमखास, खात्रीपूर्वक, लेखी गॅरंटी देऊन मी तुम्हाला हे सगळे विषय शिकवणार आहे या क्लासमध्ये, आणि तुम्ही दिलेल्या पत्रिका मांडणार आहे, आणि त्यांना ते लावून दाखवणार की आपण काय म्हटलं, दशा अशा वापरायच्या. तुमचा प्रश्न काय? याला नोकरी केव्हा लागेल किंवा जे काय असेल ते, त्या प्रश्नाच्या रोखाने मला काय बघावं लागेल हे आपल्याला बघायचं आहे. म्हणजे तुम्हाला भविष्यात ज्या पत्रिका तुम्ही बघाल, कोणाच्याही बघा, घरच्यांच्या बघा, ओळखीच्या बघा, व्यवसाय करा, काही करा, तुम्हाला ते तर्क शिकायचं आहे की मी अशी घटना असेल, असा प्रश्न असेल, प्रश्न समोर नाहीये, घटना समोर नाहीये, मला कशाबद्दल विचार करायचा हे ठरलंच नाहीये, आणि